होय, मी नाराज आहे. मला डावललं काय, फेकलं काय फरक पडत नाही. तर अजित पवारांशी चर्चा करणं मला गरजेचं वाटत नाही, भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न. भुजबळांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळांकडून उघडपणे नाराजी व्यक्त. राज्यसभेवर जा असं मला 7-8 दिवसांपूर्वी सांगितलं. आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारांची प्रतारणा. राज्यसभेवरच जाणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ ओबीसींच्या हक्कासाठी लढत होते. भुजबळांना डावलणं म्हणजे ओबीसींवर अन्याय. त्यांचं खच्चीकरण करणं. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार. भुजबळांबद्दल काय करावं पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असेल. छगन भुजबळांच्या नाराजीवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळणं हे जातीय राजकारण. राऊतांची प्रतिक्रिया. तर पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांएवढा मान होता. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते. अजित पवार भुजबळांबाबत योग्य निर्णय घेतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या राष्ट्रवादी भवन बाहेर भुजबळ समर्थकांकडून आंदोलन. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज. घोषणाबाजी करत भुजबळांना मंत्रिपद देण्याची मागणी. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक. नगर नाशिक राज्यमार्गावरील विंचूर इथे भुजबळ समर्थकांकडून रास्ता रोको आंदोलन. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, समर्थकांचा इशारा. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथे समर्थकांचा रास्ता रोको. नागपूर ते पुणे महामार्ग भुजबळ समर्थकांनी रोखला. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी.